नमस्कार, मी डॉक्टर गिरीश पोटे। आज आपण बघूयात की पीसीओडी आणि आयव्हीएफ हे आपण कसं करतो। म्हणजे नॉर्मल पेशंट मधला आयव्हीएफ आणि पीसीओडीच्या पेशंट मधला आयव्हीएफ याच्यामध्ये काय फरक आहे। सो नॉर्मल पेशंट मध्ये काय करतो आपण, पेशंटला 10 दिवस इंजेक्शन देतो, त्यांच्या शरीरातलं जे वाढलेले स्त्रीबीज आहेत ते बाहेर काढून घेतो, त्याच्यामध्ये मिस्टरांचे शुक्राणू आपण इक्सी या तंत्रज्ञानाने आतमध्ये सोडतो आणि ते जे गर्भ तयार होतात ते आपण आयव्हीएफ लॅबमध्ये 3 ते 5 दिवस वाढवतो आणि ते गर्भ आपण गर्भपिशवीच्या आतमध्ये सेम सायकल मध्ये सोडतो। सो हे आपण नॉर्मल पेशंट्स मध्ये करतो। आयव्हीएफ जेव्हा आपण पीसीओडीच्या पेशंट्स मध्ये करतो त्यावेळेला आपण काय करतो, पीसीओडीच्या पेशंट्स मध्ये एग्सची क्वांटिटी जास्ती असते, त्याच्यामुळे जेव्हा आपण स्टिम्युलेशन किंवा जेव्हा पेशंटला 10 दिवस इंजेक्शन्स देतो त्या इंजेक्शन्समुळे दोन्ही ओव्हरीज मध्ये जास्त प्रमाणात स्त्रीबीज तयार होतात। स्त्रीबीज आपण बाहेर काढून घेतो आणि जे काही एकदा बाहेर काढले स्त्रीबीज की त्यामध्ये मिस्टरांचे शुक्राणू सोडतो, ते गर्भ आपण 3 दिवस आयव्हीएफ लॅब मध्ये वाढवतो आणि आपण त्यांना 3 दिवसांनी जे बेस्ट क्वालिटी एम्ब्रियोज आहेत किंवा टॉप क्वालिटी एम्ब्रियोज ते आपण फ्रीज करून टाकतो। सेम सायकल मध्ये आपण ट्रान्सफर करत नाही। सो फ्रेश सायकल मध्ये आपण ज्या लोकांमध्ये पीसीओडी नाहीये अशा लोकांमध्ये आपण फ्रेश ट्रान्सफर करू शकतो, प्रोव्हाइडेड त्यांचे ब्लड रिपोर्ट्स नॉर्मल असतील, लाइनिंग चांगलं असेल तर। पण पीसीओडीच्या पेशंट्स मध्ये आपण ते फ्रीज करून 1 महिना गॅप देऊन मग आपण ट्रान्सफर करतो। त्याचा फायदा असा होतो की पेशंटला ओव्हेरियन हायपर स्टिम्युलेशन नावाचं एक कॉम्प्लिकेशन असतं ते होत नाही, म्हणजे पेशंट पण सेफ राहते आणि प्रेग्नन्सीचे चान्सेस पण वाढतात। ह्या बाबतीत जर तुम्हाला कुठल्याही प्रॉब्लेम्स किंवा काही समस्या असेल तर तुम्ही साईश्री आयव्हीएफ सेंटरला भेट देऊ शकता। आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन उत्तमरित्या तुम्हाला देऊ शकतो। थँक्यू।